नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तर आज आहे गुरुवार आणि मी आणि मोहितनी आज आणि उद्या सुट्टी काढली म्हणजे कसा लॉंग वीकेंड टाईप घेता येईल आणि मस्त मम्मी पप्पांना फिरवता येईल. तर सगळ्यात पहिले मी व्लॉगची स्टार्टिंग करते ते म्हणजे सगळ्यांना थँक्यू, ज्यांनी कोणी माझ्यासाठी मोहितसाठी जे पण काही पाठवलंय, कपडे म्हणा, गिफ्ट्स म्हणा, व्हॉट एव्हर. मागच्या व्लॉगमध्ये मी सगळ्यांना थँक्यू तर म्हटलेलं आहे, पण काही लोक असे मिस झालेले आहेत कारण मला सगळं नाही घेता आलं व्लॉगमध्ये. सगळ्यांचे गिफ्ट्स वगैरे ओपन मला म्हणजे केले, सगळ्यांचे ओपन केले, मी सगळे घातले, पण जो गोष्टी होत्या त्या तिकडच्या जागेवर सगळ्या ठेवलेल्या पण आहेत. मम्मीनी मस्त देवांसाठी हार वगैरे आणलेले ते पण सगळं घालून झाले, पण मला प्रत्येक गोष्ट व्लॉगमध्ये नाही घेता आली. तर सगळ्यांना खूप 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 थँक्यू. मी ज्यांना पण कोणाला मिस केलं असेल त्यांना. आणि खूप छान वाटलं, मला असं एक आपलेपणा वाटला. खूप लोकांनी मोहितसाठी पण पाठवलेलं आहे, ज्यांचा काही मोहितशी संबंध नाही, जे कधी मोहितला भेटले नाहीत, त्यांनी पण खूप काय काय पाठवलंय. तर सगळ्यांना खूप खूप थँक्यू. तर बाय द वे, आज आम्ही चाललो आहोत कॅनबेराला. तर कॅनबेरा हे असं एक शहर आहे ऑस्ट्रेलियातलं. सगळ्यात पहिले तर ऑस्ट्रेलियाची ही राजधानी आहे, कॅपिटल ऑफ ऑस्ट्रेलिया. तर तिथे आम्ही चाललोय. तिथे खास माझी एक मैत्रीण राहते, आम्ही तिच्या घरी जाणार आहोत डिनरला. पण त्याआधी आपण पार्लमेंट म्हणा, तिथे नॅशनल आर्बोरेटम आहे ते म्हणा, असं थोडं फिरून घेऊ. ऍक्च्युली आम्हाला सकाळी 7 वाजता निघायचं होतं, पण रात्री आम्हाला भयंकर लेट झालं झोपायला, 2-2:30 वाजले. म्हणून आम्ही थोडं लेटच उठलो. नाश्त्याला वगैरे एकदम छान असं घेतलेलं आहे, पिठलं घेतलीये, पोळ्या घेतलेल्या आहेत, भात घेतलाय, वालाची आमटी घेतलेली आहे, चिवडा, बिस्किट्स, असं भरपूर काय काय घेतलंय. मधून फक्त आपण एक चहा घेऊ, चाय लाटे. सकाळचा चहा झालेला आहे, पण ऑन द वे कसं चहा वगैरे प्यायला एकदम मस्त वाटतं, तर ते घेऊन जाऊ. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे वॉफल येतोय आपल्यासोबत. तर एवढ्या लॉंग जर्नीमध्ये नॉर्मली आम्ही कधी वॉफलला नाही घेऊन जात, कारण मध्ये मध्ये त्याला सुशीला उतरवायचं असतं, मध्ये मध्ये त्याचे केस वगैरे गळतात, तर थोडं ते साफ वगैरे करायचं असतं. पण आज आम्ही मस्तपैकी हिम्मत करून त्याला घेऊन चाललेलो आहे. मी नाही म्हणत होते, पण माझी मम्मी आणि मोहित हा बोलतात, मी आणि पप्पा नाही बोलतोय. पण ठीक आहे, फायनली त्याला आम्ही घेऊन चाललेलो आहोत. सो लेट्स स्टार्ट आवर जर्नी. आणि तुम्ही हा व्लॉग पूर्ण बघत राहा माझा, कारण खूप खूप छान वाटेल तुम्हाला तिथे तुम्ही जिथे कुठे असणार तिथून तुम्हाला ऑस्ट्रेलियाचं पार्लमेंट बघायला मिळेल. सो स्टे ट्यून्ड. हा आहे माझ्या मम्मीचा लुक. मम्मी काहीतरी बोल, तोंडातून हवा येते तुझ्या, बोल काहीतरी बोल. गुड मॉर्निंग बोल. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? किती गोड आहे माझी मम्मी. आणि तिथे माझे पप्पा रेडी होत आहेत. पप्पा जॅकेट घेतलं ना? पप्पांची आणि माझी चामडी सेम आहे, आम्हाला खूप थंडी वाजते. मोहित आणि मम्मीची चामडी सेम आहे, त्यांना थंडीच वाजत नाही. आणि या माणसाला मी कसं विसरू शकते, हे माझ्या बाळाला मी कसं विसरू ग बाई, माझे गुंडू बुबू. त्याला पण सीट बेल्ट लावलाय तिथे. आणि मिस्टर मोहित गर्गे कुठे आहेत? त्यांचा पण एखादा लुक आपण दाखवू. माझा लुक कोण दाखवणार? हा माझा गोगो मांजर. खूप छान दिसतोयस मोहित. हा आहे माझा लुक. मी सगळं मस्तपैकी रेडी वगैरे झालेली, आत्तापासूनच जॅकेट घालून ठेवलंय. भले तुम्हाला सनलाईट दिसतंय, पण खूप जास्त थंडी आहे. आज सकाळी -2 होतं. मम्मी पप्पांनी पूर्ण गवतावर असं बर्फ पडलेला बघितला, कारवर बर्फ बघितला. बट एनिवेज, सो मी झालेली आहे रेडी. फक्त शूज असे अर्धे घातलेले आहेत, कारण मला आता ड्राईव्ह करायचं आहे. शूज सोबत मला ड्राईव्ह नाही करता येत. सो चला आपली जर्नी स्टार्ट करूयात. चलो. तर इथे एक असा रेस्ट स्टॉप घेतलेला आहे, इथे गाडी वगैरे लावली आहे. पप्पा वॉशरूमला गेलेत. आणि इथे जे आहे ना, नॉर्मली मोहित आणि मी ना कॅम्पिंग करायला यायचो. आम्हाला खूप आवडते कॅम्पिंग करायला. मोहितची व्हॅन तर आहेच. इथे तुम्हाला लोक दिसत असतील, हे असे प्रॉपर कॅम्पिंग व्हॅन, कॅरेव्हॅन वगैरे घेऊन येतात. सोलार पॅनल्स आहेत त्यांच्याकडे, टीव्ही आहे, डिश टीव्ही आहे, असं मस्तपैकी. इथे ही माझी मम्मी, तिला असं खूप आवडतं. आणि वॉफलला पण थोडंसं बाहेर काढलंय सुशी करायला. किती छान आहे ना. आणि इथे ना पवनचक्की पण आहे. पवनचक्की कुठे दिसेल बरं? इथे हे बघा, पवनचक्की अशा खूप आहेत इकडे. आणि इथे लोक प्रॉपर बोट वगैरे स्वतःची घेऊन येतात आणि इथे जातात, या पाण्यामध्ये उतरवतात. बोटिंग स्टेशन वगैरे सगळं आहे तिकडे.
मासेमारी वगैरे सगळं करायला येतात हा मम्मी, मासे पकडायला वगैरे असं. इथे आम्ही ड्रोन वगैरे पण उडवला होता आणि पप्पा आलेत. एकदा तुम्ही आले होते इथे कॅम्पिंगला. बिचारे ग पप्पांना थंडी वाजते ग. मग तुला पण वाजते ना मम्मी थंडी? मला काहीच मम्मी तू किती छान दिसतेस माहितीये, तू खूप छान दिसतेस. नाही ग्लव्स नाही आणले रे. असे ना मस्त जुने दिवस आठवले. मोहित आणि मी आम्ही प्रॉपर इथे ना व्हॅन घेऊन, गॅस जो असतो ना छोटासा गॅस, तो घेऊन असं ब्युटेनचं छोटंसं सिलेंडर मिळतं ते प्रॉपर टाकून इथे मॅगी वगैरे बनवली होती, ड्रोन उडवला होता आणि मस्त. मला एकदम बोलता नाही येते माहिती, म्हणजे ओठ असे थंड पडलेत. पप्पांचं मला हे खूप आवडला. मस्त झाकून टाकतात ते प्रॉपर. पैकी आता इथे आपण खाण्याचा ब्रेक घेतोय. हे घरून मस्त भात बनवून आणलेलं आहे. ही कोशिंबीर आहे, त्यानंतर ही वालाची आमटी, पिठलं आणि पोळ्या, आणि हे मस्त गरम पाण्याच्या बॉटल्स. असं मस्त आता खाणं चालू आहे. इथे माझे वॉफल पण आहे, त्याचं खाऊन पिऊन सगळं झालेलं आहे. तर मस्त खाऊन घेऊ. आणि अजून पुढे काहीतरी 2 तासाच्या अंतरावरती आहे कॅनबेरा. मस्त आता वाढून घेतलेलं आहे. पोळी नंतर खाऊ. आणि सगळे उभं राहूनच खातायत कारण सगळ्यांची पाटली आहे थंडीमुळे. इथे बसून कोणी खायला नाही मागत आहे, सगळ्यांना थंडी असते. पण आता इथे मस्त उन्हामध्ये उभं राहून खाऊयात. हे काय चाललंय? हा काय चाललंय त्याचं? ए वॉफल तुझं झालंय ना खाऊन? तुझं झालंय बाबू खाऊन? दे त्याला एक पोळी दे मग. मला द्या पप्पा, मला खूप आवडली वालाची भाजी. द्या मला खूप आवडली बाई. मला तर असं वाटतं मी उगाच पिठलं घेतलं, मला ती वालाची भाजीच फक्त घ्यायला पाहिजे होती. बस बस बस. त्यांना नको आहे, ते नाही खाणार. का पप्पा? त्यांना तिखट नाही चालत आहे ना म्हणून. तेव्हा मग पिठलं घ्या पप्पा तुम्ही. पप्पा पिठलं घ्या ना मम्मी, एवढं नाही खाणार हो पप्पा. पिठलं बरोबर होणार. बाकी आहेत फक्त 2 मिनिटं. मस्त मी तुम्हाला बॉर्डर दाखवते न्यू साऊथ वेल्स आणि ACT, ऑस्ट्रेलियन कॅपिटल टेरिटरीची. सो बघूयात ती. हे बघा, वेलकम टू कॅनबेरा. दिसला? अच्छा, आता आम्ही फायनली कॅनबेरामध्ये पोहोचलो आहोत आणि सगळ्यात पहिले त्या जागेवर आलोय. तर कधी 2-3 वर्षांपूर्वी ना इथे कॅनबेरामध्ये घर घेण्यासाठी एक बॅलेट सिस्टम होती आणि त्या बॅलेटमध्ये माझा नंबर लागला होता. तर मला इथे घर मिळालेलं होतं. आता ते नाही येते, आम्ही परत ते विकायला वगैरे काढलं, सगळं झालं ते. पण ते घर आता बघायला आलेलो आहोत. तर इथेच आहे घर मस्तपैकी. ते बघू, मम्मी पप्पांना दाखवते ते घर. चांगला आहे ना मम्मी एरिया? खूप सुंदर आहे ग. मग काँग्रेस करायला पाहिजे. खरंच आहे, सुंदर सुंदर घर. पण गव्हर्नमेंट कसं बांधून देते बघ ना. पूर्ण बांधून देणार. मग आता आम्ही आलेलो आहोत नॅशनल आर्बोरेटम गार्डन्स.
किती 10 मिनिटांवरती असेल, 10-15 मिनिटं. हा फुटबॉल ते मी खाजवतो ते. वॉफलच्या पाठीला घाज येते. कसं वाटलं ग मम्मी? है ना पप्पा, कसं वाटलं? है ना, छान आहे ना? पप्पांचे नाक पूर्ण लाल झाले थंडीमुळे. आम्ही सगळेच एकदम लाल झालो आहोत. मग किती गुगु बुबू. चलो. खूप असं बघण्यासारखं आहे. हा अगं मम्मी तू गेलीस नाही इथे खाली, खूप मस्त वाटेल माहितीये का, पण आता नको. चल आपल्याला आता ना, लवकर पडतो. हा आता आपण जाऊयात पार्लियामेंटला. पोपट. बाबा पक्षी बघा ते बघा. पोपट वेगळे. डस्टबिन असणार ना पुढे, असणार कुठे ना कुठेतरी असणार. पप्पा बघा हिरो दिसतात. आता त्याला टाकायचंय आतमध्ये. गुड बॉय. आणि त्याला आता सीट बेल्टला लावणार आहोत आम्ही. ते मम्मी हे Sit down. गुड बॉय. ती जागा जेव्हा मोहितला मी फर्स्ट टाइम, म्हणजे मोहित आणि आम्ही फर्स्ट टाइम भेटलेलो आणि मी त्याला इथे म्हणजे आम्ही इथे बसलेलो आणि मी प्रॉपर जेवण वगैरे घेऊन आले होते आणि वरण भात, पनीरची भाजी आणि पोळी असं इथे बसून आम्ही खाल्लेलं या कट्ट्यावर. तिथे वरती भेटलो होतो. हे नॅशनल आर्बोरेटम सेम. आणि तिथे वरती आम्ही असं बसलो हा होतो, असं तिथे वरती बसून गप्पा मारत होतो आणि मोहितनी पॅन्टला जीन्सला ना बेल्ट नव्हता घातलेला, आज पण नाही लावला आणि सारखा पॅन्ट वरती घेत होता. मी त्याला म्हटलं आपण जाऊन आधी बेल्ट आणायचा का. खूप साधा आहे तो, खूप साधा आहे. छान ना, मस्त आहे. सगळ्या मेमरीज किती आणि आज जपल्या आहेत माहितीये मेमरीज. आम्ही पूर्ण लिहून हा, काढलं हे- आणि अजून बाकी आहे हा म्हणजे. आणि आम्ही कधी असं आठवलं ना आपला पहिला दिवस तर ते वाचतो मम्मी पूर्ण आम्ही. आणि असं नाही की कॅनबेरा सोडलं तर आता सोडून दिलं, असं नाही. आम्ही येत राहतो इथे आणि सारखं हे सगळं इथे विजिट करतो आणि बोलतो बघ इथे पहिल्या दिवशी भेटलो, बघ इथे असं झालेलं तसं झालेलं. लिहून आठवण नाही राहत. जो भांडायला सुरुवात करेल त्याने ती वही उघडून वाचावी. नाही हो बाप्पा, आमचे भांडणं म्हणजे काय आहे, एक असतं ते नॉर्मल असतं ना माऊ, नॉर्मल असतं. आता इथे आलेलो आहोत आम्ही. हे माझं कॅनबेराचं हॉस्पिटल. इथे मी कामाला होते जवळजवळ 1.5 ते 2 वर्ष. हे माझं हॉस्पिटल, कॅल्वरी जॉन जेम्स हॉस्पिटल. ओके, आलेलो आहोत आता आपण पार्लियामेंटला. कसं आहे ग मम्मी? किती छान बघ. हा इमू का कसला तरी असेल. माझ्या मते आज ब्लॉगपेक्षा जास्त फोटोज काढणंच खूप चाललंय. आणि हे जे माझ्या मागे जे आहेत हे सगळे झेंडे आहेत, ह्या साईडला पण आणि ह्या साईडला पण. आणि तिकडे माझ्या मागे एक मे बी तुम्हाला दिसत असेल तर तिकडे एक डोंगर आहे, माझ्या मते त्याला माउंट ॲन्सली म्हणतात. त्याच्या एकदम टोकाला म्हणजे खालून तुम्ही ट्रेकिंग करत जायचं वरतीपर्यंत आणि वरती टोकाला जाऊन तुम्हाला हा ऑस्ट्रेलियाचा पार्लियामेंटचा हा पॉईंट दिसतो त्या टोकावरून.
त्याचं ब्युटिफुल व्ह्यू. आता आम्ही तिथे जाणार नाही कारण आता लेट होत चाललेलं आहे, हळूहळू आता अंधार पडेल. तर आता लास्ट विजिट टू माय फ्रेंड्स हाऊस. तर तिच्या घरी जाऊ, डिनर वगैरे करू आणि मग निघू घरी. तर हे आहे माझ्या मैत्रिणीचं घर. चला जाऊन भेटूयात आता तिला. तर आम्ही पोहोचलेलो आहोत तिथे आणि मस्त आता जेवायची तयारी वगैरे मिकितानी केलेली आहे. कसं हाँ उसको ड्राइव करना है ना अभी उधर तक. कसं आहे मम्मी घर मिकिताचं? सुंदर आहे घर. है ना पप्पा? छान आहे ना? इंटेरियर डेकोरेट. हा, आणि हे सगळं पूर्ण घर मॅडमने डिझाईन केलेलं आहे. व्हेरी नाईस मिकिता, युअर हाऊस इज ब्युटिफुल.